दुताता मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तिचे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दांप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तिचे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तिचे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या वितरणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो. आणि मेलेल्या विश्वास लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. गाणी गाहो देवाला, स्मरा प्रभूच्या प्रेमाला. गाणी गाहो देवाला, स्मरा प्रभूच्या प्रेमाला. प्रभू आहे आम्हा ठाई, मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. आजची मिसा वाढदिवसानिमित्ताने परमेश्वराचे आभार मानण्यासाठी 2 हेतू. परमेश्वराचे आभार, कृपा मातेचा वरदहस्त सर्व सभासदांवर यावा म्हणून स्त्रियांची सोडॅलिटी. ख्रिस्तवासी नॉर्मा टिकोना, ख्रिस्तवासी फिलोमिना व फ्रान्सिस फलकाव वार्षिक मिसा त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्त ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत अँथनी मेरी क्लॅरेट ह्याचा स्मृतिदिन साजरा करत आहे. अँथनी क्लॅरेट ह्याचा जन्म 23 डिसेंबर 1807 साली स्पेन इथे झाला. अगदी लहानपणापासून त्याला मिसाची आवड होती. 1835 साली ते धर्मगुरू झाले आणि पुढे हे कार्य करत असताना 1849 साली त्याने मिशनरी सन्स ऑफ इमॅक्युलेट हार्ट ऑफ मेरी अर्थात क्लेरिशियन फादर्स या संस्थेची स्थापना केली. 1851 साली ते संत्यागो क्युबा येथील आर्चबिशप म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि तिथे कार्य करत असताना विशेष करून तिथे जी सेमिनरी होती तेथील सेमिनरीमधील सर्व नूतनीकरण आणि जे धर्मगुरू ते त्यांच्यामध्ये डिसिप्लिन ह्याच्यावरती त्यांनी विशेष भर दिली आणि बरंचसं कार्य तिथे त्यांनी केलेलं आहे. ते जवळजवळ दिवसाचे 15 तास प्रार्थना आणि कन्फेशन किंवा कुंसारासाठी बसत असत. असं सांगितलं जातं की जी व्यक्ती त्यांच्याकडे कुंसाराला येत असे त्यांनी आपली पापं सांगण्या अगोदरच ती त्याला कळत असत. याच्याद्वारे पूर्णतः त्या व्यक्तीचं नूतनीकरण होऊन शुद्धीकरण होऊन तो व्यक्ती देवाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी पुढे जात असे.
त्याचप्रमाणे अँथनी मेरी क्लॅरेट ह्याला मरिया भक्त देखील सांगितलं जातं. विशेष करून पवित्र मरियेने त्याला वेगवेगळ्या वेळी दर्शन देऊन पवित्र मालेची रोजरी करण्यासाठी तिने त्याला सांगितलं. त्याचप्रमाणे क्युबा इथे काम करत असताना त्याने सर्व धर्मगुरूंना विशेष करून रोजरीची प्रार्थना सुरुवातीला करायला सांगितली. लिखाण त्यांचं आवडता विषय, जवळजवळ 130 अशा त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, ज्याच्याद्वारे ईश्वरज्ञान त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. 24 ऑक्टोबर 1870 साली ते मरण पावले आणि 7 मे 1950 साली पोप पायस 12वे ह्याने त्यांना संतपद दिलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या महान संताचा सण साजरा करीत असताना आणि विशेष करून पवित्र मरियेच्या ह्या पवित्र महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त पवित्र मरियेच्या जवळ येऊन तिचा संदेश प्रेमाचा आणि ईश्वर भक्तीचा आपण इतरांपर्यंत पोचवावा म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया. या पवित्र समाधीमध्ये भाग घेण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून केलेल्या पापांची आपण आठवण करूया आणि देवाकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकीने मी फार पापे केलेली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, अनेक राष्ट्रातील लोकांना ख्रिस्ताच्या शुभ संदेश देण्यासाठी तू संत अँथनी क्लॅरेट यास अपूर्व प्रेम व सहनशीलता याचे वरदान दिलेस. त्याच्या प्रार्थनेमुळे तुझ्या राज्य प्राप्तीकरिता परिश्रम करण्यास व आमच्या बंधू भगिनींना ख्रिस्ताच्या पायापाशी आणण्यास आम्हाला सहाय्य कर. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. पौलाचे इफिसिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिणामाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. त्याने उच्च स्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले आणि मानवांना देणग्या दिल्या. त्याने आरोहण केले यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता. यापेक्षा दुसरे काय समजावे. जो खाली उतरला होता त्याने सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक आणि शिक्षक असे नेमून दिले. ते यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता आणि ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या आणि तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकावताप्रत प्रौढ मनुष्याप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल
अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. आपण यापुढे बालकासारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने भ्रातीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकवणारे आणि फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्याद्वारे सबंध शरीराची जुळवणूक आणि जमाव होते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊया. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊया. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरूशलेम, तुझ्या वेशीना आमचे पाय लागले आहेत. प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊया. हे यरूशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नामाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात. प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊया. इस्रायलला लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे परमेश्वराच्या नामाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात, कारण तेथे न्यायासने दाविदेच्या घराण्याची राजासने मांडली आहेत. प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊया. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याची मजवरी प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्यावरती प्रीती करील, अन आम्ही त्याच्याकडे येऊ. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. त्याच वेळी तेथे असलेल्या काही जणांनी येशूला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी सांगितले. मग त्याने त्यास उत्तर देऊन म्हटले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले, यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते येरुशलेमात राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हास वाटते काय?
मी तुम्हाला सांगतो नवते. पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. त्याने एक दाखला सांगितला. कुणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळाला म्हटले, पहा, गेली 3 वर्षे मी या अंजिराच्या झाडावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, आणखीन एवढं वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालेन. मग त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकावे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानाने प्रभू येशू ख्रिस्त जो यहुदी लोकांचा गैरसमज होता तो पहिला प्रथम दूर करत आहे. की जे 2 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, शिलोतील बुरुज आणि पिलाताने गालिलकरातील लोकांना मारून त्यांचं रक्त यज्ञेत मिसळलं, हे 2 प्रसंग आहेत. या प्रसंगाद्वारे यहुदी लोकांना सांगायचं होतं की ती लोक जास्त पापी होते म्हणून त्यांना ही शिक्षा मिळाली. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा गैरसमज त्यांच्यातून दूर करून त्यांना सांगत आहे की जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमची गत त्यांच्यासारखी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तो त्यांना सांगत आहे की तुम्ही पश्चाताप करा आणि देवाच्या सांगण्याप्रमाणे आपलं वर्तन करा. पुढे तो दाखल्याद्वारे अंजिराच्या झाडाचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. अर्थात हे अंजिराचं झाड आपण सर्वजण आहोत. ज्याप्रमाणे त्या अंजिराच्या झाडाला एक संधी मिळालेली आहे फळ देण्यासाठी, तशी संधी देव आपल्याला वारंवार देत आहे. परंतु जर आपण या संधीचा फायदा घेतला नाही तर कदाचित आपला नाश होण्याची शक्यता आहे. या मिसाबलीमध्ये भाग घेत असताना आपण आपल्या जीवनामध्ये डोकावून पाहूया की देवाने दिलेली संधी याचा मी वापर करून योग्य ते फळ देतो का. गीत क्रमांक 67. हे प्रभु पावन हे बलिदान, हे प्रभु पावन हे बलिदान, मम पापांच्या भरपाई स्तव ख्रिस्ताचे बलिदान. पावन हे बलिदान, हे प्रभु पावन हे बलिदान. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, संत अँथनी मेरी क्लॅरेट याच्या सणाच्या दिवशी आम्ही हे प्रजाजन तुला अर्पण करीत असलेल्या या दानाचा स्वीकार कर. या दानाद्वारे आम्हाला तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. संत अँथनी मेरी क्लॅरेट याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस, त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस.
म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्ग धरा. जय 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 कार प्रभूचा यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. परम ईशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ, संत क्लॅरेट, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमाने शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. जगाची पापी दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेली आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी पराव होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 145. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. ओ अंतरयामी प्रभू. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. ओ अंतरयामी प्रभू. तहानलेले मन ही पुकारी, स्वीकारण्या स्वीकारण्या. अबोल झाली वाणी माझी, बोल प्रभू बोल प्रभू. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू. हो अंतरयामी प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या पुत्राचे पवित्र शरीर व रक्त देतोस. आम्ही साजऱ्या करीत असलेल्या मुक्ती रहस्याद्वारे आम्हाला मनाच्या अविनाशी आशादीप प्रकाशित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
उद्या रविवार 25 ऑक्टोबर 2020. उद्यापासून उपासना वर्षातील 30वा रविवार सुरू होत आहे. काही महत्त्वाच्या सूचना. उद्या रविवारी आर्चबिशप फेलिक्स मचाडो रमेदी माता चर्च रमेदी येथे पवित्र मिस्सा अर्पण करतील. त्यात आपण सकाळी 8 किंवा सायंकाळी 5 वाजता केबल टी व्हीद्वारे सहभागी व्हावे. त्याचप्रमाणे ही पवित्र मिस्सा यूट्यूबवर देखील उपलब्ध असेल. उद्या कॅथेड्रलमध्ये 5ही धर्मगुरू सकाळी पुढील हेतूंसाठी पवित्र मिस्सा अर्पण करतील. वाढदिवसानिमित्ताने आभार, परमेश्वराचे आभार, महिंद्रा व महिंद्रा ट्रॅक्टर डिव्हिजनचे वसईतील कामगार, ख्रिस्तवासी मार्शल फलकाव, ख्रिस्तवासी इस्प्रांत मिस्किटा यांची 7व्याची मिस्सा, ख्रिस्तवासी आल्बर्ट वाज, ख्रिस्तवासी फिलोमिना परेरा व ख्रिस्तवासी कोशाव लोपिस यांची महिन्याची मिस्सा, ख्रिस्तवासी फ्रान्सिस व फिलोमिना फलकाव यांची वार्षिक मिस्सा. ह्या सप्ताहातील उपासनेची वैशिष्ट्ये. बुधवारी प्रेषित संत सायमन व चूड यांचा सण. येत्या रविवारी सर्व संतांचा सोहळा आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजता कोरोना 7 सोहळ्याचे पालन करून संत विन्सेंटी पॉल कॉन्फरन्सच्या सदस्यांसह कोरोना विषाणू रोग निवारण धर्मग्राम व्यवस्थापन समिती, कोविड-19 पॅरिश क्रायसिस मॅनेजमेंट टीम यांची संयुक्त सभा कॅथेड्रल हॉलमध्ये आहे. येत्या मंगळवारी सायंकाळी 5 वाजता कोरोना 7 सोहळ्याचे पालन करून धर्मग्राम पालखी मंडळ PPC व धर्मग्राम प्रेरक समिती PAT यांची संयुक्त सभा कॅथेड्रल हॉलमध्ये आहे. त्यावेळी महानगरपालिकेचे नियम पाळून पार पाडण्याजोग्या काही निवडक बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी समिती स्थापिली जाईल. पुढच्या मंगळवारी 2 नोव्हेंबर रोजी सर्व मृत भाविकांसाठी प्रार्थना करण्याचा विशेष दिवस आहे. सामुदायिक हेतूंसाठी आपले हेतू कॅथेड्रल कार्यालयातील हेतूपेटीमध्ये ठेवावीत. अधिक माहिती पुढच्या शनिवारी दिली जाईल. नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत विवाहिच्छुक वधूवर व त्यांच्या पालकांसाठी उद्या सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत आपल्या कॅथेड्रल हॉलमध्ये धर्मग्राम विवाह मार्गदर्शन शिबिर असेल. विवाह साक्रामेंट स्वीकारण्याआधी सदरहून दुसरे शिबिर अत्यावश्यक आहे याची वधूवर व त्याच्या पालकांनी कृपया दखल घ्यावी. कृपा मातेच्या नेमण्याची प्रार्थना. ही कृपा माते, तू आमच्या पॅरिसची आश्रयदाती आहेस, याबद्दल आम्हाला अभिमान व आनंद वाटतो. आम्हासाठी परमेश्वर पित्याने तुला निवडलं आहे ही आमची श्रद्धा आहे. याच श्रद्धेने, दृढ श्रद्धेने आम्ही तुझी लेकरं तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आमच्या पॅरिसमधील सर्व लोकांवर तुझा वरदहस्त ठेव. आमची मनं शुद्ध ठेव. आमच्यातील गैरसमज, भांडणतंटे आणि वैरभाव दूर सार. आमच्यात ऐक्याची व एकात्मतेची भावना वाढीस लाव. परस्परात सामंजस्य आणि सलोखा निर्माण कर. विवाहितांचं वैवाहिक जीवन पवित्र ठेव. मोह, वासना व व्यसनांपासून तरुण तरुणींची मनं सांभाळ. आजारी व वृद्धांना तू आधार दे. ख्रिस्तावरील आमची श्रद्धा बळकट कर. संकट, दुःख व आजार व अपघात यापासून आमचं रक्षण कर. मोहावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला विशेष कृपा दे. स्वार्थिक मूल्यांचा अवलंब करण्यास आम्हास प्रेरणा दे. आमच्यात प्रेषित कार्याची तळमळ निर्माण कर. आमेन. एकत्र नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी, प्रभुचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो, आमास्तव विनव आतानी मृत्यू समयी. ही कृपा माते आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमात राहण्यास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. माझ्या प्रिय भावा बहिणीनो,
आपल्या धर्मप्रांताचे पहिले बिशप डॉक्टर थॉमस डाबरे यांचा काल म्हणजे 23 ऑक्टोबर रोजी 75वा वाढदिवस साजरा झाला आहे. मुंबई, वसई, पुणे आणि वैश्विक ख्रिस्त सभेसाठी त्याने केलेल्या समृद्ध योगदानाबद्दल आपण सर्वजण परमेश्वराचे आभार मानत असताना त्यांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपण त्यांच्यासाठी खास प्रार्थना चालू ठेवूया. पुढच्या रविवारी आपल्या धर्मग्रामाचा वार्षिक सण आहे. त्या दिवशी सर्व संतांच्या सोहळ्याचा देखील दिवस आहे. काल शुक्रवारपासून सणाच्या तयारीसाठी आपण नोवेना सुरू केलेला आहे. पुढच्या रविवारी सणाची मिसा आर्चबिशप फेलिक्स मचाडो हे अर्पण करतील. ती केबल व यूट्यूबवर उपलब्ध असेलच. सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुढच्याच रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्याच धर्मग्रामातील विविध विभागातून आलेले दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम यूट्यूब मार्फत आपणाला पाहता येतील. मिशन संडेचं औचित्य ओळखून दरवर्षी आपण उदार हस्ते गरीब आणि गरजवंत यांच्यासाठी पोप महाशयांनी आवाहन केल्याप्रमाणे जागतिक मिशनसाठी दान पाकिटात आपला त्याग भरून तो देवळाकडे पोचवत असतो. आणि आपण जे दान गोळा करतो ते बिशप हाऊस मार्फत व्हॅटिकनला जगातील कोणीही अत्यंत गरीब आणि अडचणीत असेल अशांना पोप महोदयांद्वारे ती मदत पोहोचती होते. प्रत्येक कुटुंबाकरता आपण दान पाकिटं आपापल्या घरी पाठवलेली होती. अनेकांनी ती भरलेली आहेत आणि आपल्या कार्यालयामध्ये पोहोचती केलेली आहेत पॅरिश काउन्सिलच्या सदस्यांमार्फत. अर्थात काही सदस्यांनी, काही धर्मग्रामस्थांनी अजून ती सदस्यांकडे, पॅरिश काउन्सिलच्या मेंबर्सकडे दिलेली नाही आहेत. कृपया लक्षात घ्या की आपल्याला जरी मिशनसाठी मदत करणं यंदा शक्य नसेल, काही विशिष्ट अडचणी असतील, तरी सुद्धा कृपया ती जी रिकामी पाकिटं आहेत ती पॅरिश काउन्सिलच्या सदस्यांकडे द्यावीत. कारण GSTच्या नियमाप्रमाणे तो जो अनुक्रम आहे तो आपल्याला बदलता येत नाही. आणि ही सर्व पाकिटं आपल्याला 3 वर्ष जतन करून ठेवणं बंधनकारक आहे. आणि म्हणून आम्ही आपणा सर्वांना नम्र विनंती करत आहोत की ज्या कोणी अजून एनव्हलप्स, मिशन संडेची एनव्हलप्स आपल्या कार्यालयामध्ये पाठवलेली नाहीत, त्यांनी कृपया ती पाठवण्याची व्यवस्था करावी. कृपया सहकार्य करावं. आपल्या औदार्य आणि समंजसपणाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. गीत क्रमांक 386. तुला नमन मारिया, तुला नमन मारिया, तुला नमन मारिया, तुला नमन मारिया. जीच्या कुशीत बालक येशू तारक हा माझा जगीचा. जीच्या कुशीत बालक येशू तारक हा माझा जगीचा. तुला नमन मारिया, तुला नमन मारिया, तुला